हॅलो नमस्कार। तर आज आपण इथे 40 साइजची अम्ब्रेला वन पीस कुर्ती कशी कटिंग आणि स्टिचिंग करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथं 4 फोल्ड कपडा ठेवलेला आहे। बंद बाजू माझ्या साइडनं आहे आणि खुली बाजू पुढच्या साइडनं आहे। 4 फोल्ड कपडा सोबतच म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट मी सोबतच कट करणार आहे। तर सगळ्यात आधी बघा, रुंदी कपड्याची परफेक्ट पाहिजे तर 40चा चौथा भाग 10 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं 12 इंच रुंदी आपल्याला रुंदीचा कपडा इथं व्यवस्थित करून घ्यायचा। त्यानंतर खालच्या साइडने मी एक लाइन ड्रॉ केली कारण स्ट्रेट कपडा कट व्हावा यासाठी। आता इथं उंची टाकायची आहे तर मी इथं 16 इंच उंची घेतलेली आहे। 2 इंच शिलाई मार्जिन ॲड आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपला तयार ड्रेस 14 इंच उंचीचाच होणार आहे। त्यानंतर बघा, त्यानंतर गळ्याची रुंदी टाकायची तर गळ्याची रुंदी मी इथं घेणार आहे 2.5 इंच, बघू शकता। त्यानंतर शोल्डर घेते 6 इंच कारण कुर्तीसाठी शोल्डर ना थोडा जास्तीच घ्यायचा। त्यानंतर व्यवस्थित लाइन ड्रॉ करते जेणेकरून तुम्हाला परफेक्ट दिसावं मार्किंग। त्यानंतर मुंड्यासाठी मी इथं 7 वरती मार्किंग करणार आहे कारण की 40 साइजचा मुंडा हा मोठाच असतो। त्यानंतर जिथं आपण मुंड्याची लाइन केली तिथून असा कोन करून घ्यायचा बघा व्यवस्थित, आणि त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावरती पुढच्या मुंड्याला 1 इंचावरती असा गोलाकार करून घ्यायचा। आणि बघा, दोन्ही लाईनींचा मध्य काढायचा। मुंड्याला गोलाकार देणं फारच सोपं आहे। दोन्ही लाईनींचा मध्य काढायचा आणि अशा प्रकारे गोलाकार जॉईंट करून घ्यायचा। ठीक आहे, बघू शकता व्यवस्थित। तर मी सोबतच पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट इथं कटिंग करून घेणार आहे। त्यानंतर समोरच्या गळ्याची इथं मी उंची घेणार आहे 6 इंच। तर आता चालूला फक्त समोरच्या गळ्याचीच उंची घ्यायची आहे, का ते तुम्हाला पुढे समजेल। तर बघा, जेवढी असेल तेवढी तुमची, तुम्हाला जेवढा डीप पाहिजे तसं तुम्हाला इथं उंची टाकायची आहे। त्यानंतर इथे सुद्धा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं मी ह्या गळ्याला गोलाकार देणार आहे कारण की मला गोलच गळा पाहिजे। तर 1 इंचावरती व्यवस्थित मी इथं गोलाकार देऊन घेणार आहे। ठीक आहे, तर बघू शकता 1 इंचावरती मी गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि इथं आपलं पूर्ण मार्किंग तयार आहे। आता कट करून घ्यायचं आहे। तर कट करताना गळे पहिल्यांदा कट करायचे नाही, लगेच गळे नंतर कट करायचे आणि कडेकडेने सगळ्यात आधी बाहेरचा मुंडा म्हणजे मागचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, लगेचच पुढचा मुंडा कट करायचा नाही। तर बघा, व्यवस्थित कट करून घ्यायचं सगळं। आणि रुंदीसाठी मी पहिल्यांदाच बरोबर रुंदीचा कपडा इथे करून घेतला होता। त्यानंतर खालच्या साइडनं सुद्धा मी कट करून घेणार आहे कारण खालच्या साइडनं थोडासा वर खाली कपडा होता, तर त्यासाठी मी इथं स्ट्रेट कट करून घेतलं। तर आता हे दोन्ही पार्ट आपले वेगवेगळे झालेले आहेत बघा। आता बॅक पार्ट साइडला ठेवून द्यायचा आणि फ्रंट पार्टचा आपल्याला मुंडा आणि गळा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, फ्रंट पार्टचा मी इथं गोल गळा कट करून घेतलेला आहे पुढचा। त्यानंतर जो मुंडा आपला होता तो सुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे। तर हा पार्ट इथं रेडी झालेला आहे। आता बॅक पार्टवरती आपल्याला काय करायचं आहे, इथे फक्त आपल्याला पाठीमागच्या गळ्याची जी काही उंची असेल ती उंची इथं टाकायची आहे। त्यामुळे आपले दोन्ही पार्ट सोबत कट होतात, आपलं जे जास्तीचं काम असतं ते सुद्धा इथं कमी होतं। तर बघा, व्यवस्थित 2.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतली गळ्या रुंदीची आणि गळ्यासाठी मी इथं 3.5 इंचावरती उंची घेतलेली आहे कारण की जास्त मला डीप करायचा नव्हता। त्यानंतर गोलच गळा हा सुद्धा मी कट करून घेतलेला आहे, बघू शकता। तर इथं बॅक पार्टची सुद्धा आपली बरोबर कटिंग करून झालेली आहे। आता स्लीव्हसाठी, तर स्लीव्हसाठी सुद्धा इथं मी 4 फोल्ड कपडा ठेवलेला आहे। आता काय करायचं, साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे। आपला 40 साइजचा ड्रेस आहे तर 40चा चौथा भाग 10 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन अशी आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे आणि उंची मी इथं घेतलेली आहे 5 इंच कारण फोल्ड करून मला 3 इंच उंचीची बाही पाहिजे। तर बघू शकता, व्यवस्थित बॉक्स करून घ्यायचा। त्यानंतर जॉईंट भागाकडून 1 इंचावरती आणि खुला जो भाग आहे पुढच्या साईडनं तिकडनं 3.5 इंचावरती सोडून आपल्याला अशा प्रकारे बाहीचा गोलाकार बाहेरचा नातला देऊन घ्यायचा। आता इथं दंडघेर पण टाकायचा, जो काही दंडघेर असेल तो तुमचा। त्यानंतर अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथं आपलं बाहीचं मार्किंग सुद्धा झालेलं आहे, बघू शकता। आता ही बाही कट करायची, तर सगळ्यात आधी बाहेरच्या मुंड्याची जी काही मार्किंग आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। त्यानंतर हा पार्ट खोलून घ्यायचा, तर दंडघेर सुद्धा इथं कट करून घ्यायचा बघा। हे दोन्ही पार्ट सोबतच खोलून घ्यायचे आणि मग जो आतला आकार आहे ना बाहीचा, तो आतला आकार इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता,
तर शक्यतो अशा वन पीस ड्रेसमध्ये ना मोठी बाही लॉंग बाही लावा, म्हणजे कसं चांगला दिसतो लुक। आता इथं कस्टमरला छोटी पाहिजे होती म्हणून मी इथं छोटी दिलेली आहे। तर आता खालच्या घेरसाठी जो आपला खालचा अम्ब्रेला घेर आहे ना, त्यासाठी इथं मी डबल फोल्ड कपडा केलेला आहे बघा। त्यानंतर अशी त्रिकोणी घडी घालायची, पहिल्यांदा डबल केला आणि पुन्हा 4 झालेला आहे। आता बघा 4 पट इथं कपडा झालेला आहे त्रिकोणी घडी घातल्याच्या नंतर। तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं त्रिकोणी घडी घालून घेतली। आता काय करायचं, बॅक किंवा फ्रंट दोन्हीतला एक पार्ट घ्यायचा, डबल करायचा आणि इथं अशा प्रकारे ठेवून द्यायचा। जिथं बसत असेल तिथं मार्किंग करून घ्यायची बघा अशा प्रकारे। आता इथं मेन गोष्ट आहे ती बघा, पूर्ण आपली जी उंची आहे अम्ब्रेला ड्रेसची कुर्तीची ती पूर्ण उंची 42 आहे। तर 42 मधून वरचे 14 इंच पहिल्यांदा आपल्याला मायनस करायचे असतात। म्हणजे काय करायचं, वरचं 14 पर्यंत सोडून द्यायचं, टेपवरती वरचं 14 सोडून द्यायचं आणि तिथून खाली 42 ला उंचीला मार्किंग करून घ्यायचे बघा। तर 42 मध्ये एक आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं, म्हणजे 43 इंच इथं उंची टाकायची बघा। व्यवस्थित सगळीकडे पकडून उंची टाकून घ्यायची, बघू शकता अगदी सावकाश हे काम करायचं आणि एकदम सोपं आहे, कुणीही करू शकेल। पहिल्यांदा जरी बघितला कोणीही व्हिडिओ तरीही येईल, इतकंही सोपं आहे ड्रेस शिवणं, जास्त काय अवघड नाही आहे। तर बघा आता पहिल्यांदा वरच्या साईडनं जी आपण मार्किंग केली ते कट करून घ्यायचं आणि त्यानंतर खालच्या साईडनं जी आपण मार्किंग केली होती अम्ब्रेला ती आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे बघा। त्यानंतर हे खुलून घ्यायचं आणि जो मधला जॉईंट असतो ना तो कट करून घ्यायचा, एक जॉईंट। तर बघा आता स्टिचिंगला पहिल्यांदा मी इथं बॅक पार्ट फ्रंट पार्ट कोणताही एक पार्ट घ्या। तर आपल्याला इथं पहिल्यांदा गळ्याला पट्टी लावून घ्यायची असते। तर बघू शकता मी इथं एक 2.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे, तिला अशा प्रकारे डबल फोल्ड करायची बघा। डबल फोल्ड करून अशा प्रकारे ठेवून द्यायची आणि अगदी 1/2 इंच शिलाई मार्जिन पकडत आपल्याला ही पट्टी सावकाश गळ्याला लावून घ्यायची आहे। तर पट्टीच लावा, पट्टी लावल्यामुळे जास्त चांगला लुक येतो आणि सिंगल जर पट्टी लावली ना तर जास्त लुक येत नाही, त्यामुळे मी इथं डबल पट्टी मी इथं धरलेली आहे बघू शकता। आणि डबल पट्टी धरल्याच्या नंतर लुक पण चांगला येतो आणि कामही आपलं कमी होतं, पटपट होतं। तर बघा व्यवस्थित 1/2 इंचावरती इथं मी पकडत पूर्ण गळ्याला पट्टी जॉईंट करून घेते। तर बघा इथं सगळ्या मी गळ्याला पट्टी जॉईंट करून घेतली। आता काय करायचं, आता पट्टी आपली पटकन आतमध्ये फोल्ड व्हावी यासाठी छोटे छोटे कट्स द्यायचे कैचीने आणि ते सुद्धा सावकाश, कारण धागा जर कट झाला तर तिथून खोलल्याच्या नंतर चांगलं दिसत नाही। तर त्यासाठी छोटे छोटे सावकाश कट्स देऊन घ्यायचे। कट्स दिल्याच्या नंतर हा कपडा आतल्या साईडने फोल्ड होतो, तरी सुद्धा आपण इथे एक दाब शिलाई द्यायची बघा बाहेरच्या साईडनी, म्हणजे जरा लुक चांगला दिसतो, फिनिशिंग चांगलं दिसतं त्यासाठी। बघू शकता इथं मी एक दाब शिलाई कडेने देऊन दिली, नाही दिली तरी चालतं, जसं तुम्हाला जमत असेल तसं केलं तरी चालेल, पण फिनिशिंगसाठी शक्यतो दाब शिलाई देत चला। त्यानंतर आतल्या साईडनं फोल्ड करायचं आणि कडेकडेने अजून एक शिलाई द्यायची बघा, व्यवस्थित सावकाश शिलाई द्यायची। थोडा थोडा कपडा पकडायचा, एकदम जास्त कपडा पकडायचा नाही, नाहीतर मग शिलाई आपली जी टीप आहे ना ती इकडे तिकडे टीप सरकते आणि मग जे आपला लुक आहे ना तो पूर्ण बिघडून जातो। तर त्यासाठी तर बघू शकता एकदम सावकाश असे आपल्याला कडेकडेने टिप देऊन घ्यायचे। त्यानंतर पुन्हा आपल्याला 1/2 इंच मार्जिन सोडून अजून एक कडेनी टिप द्यायचे। तर इथे तुम्ही हात शिलाई करू शकता, पण हात शिलाईपेक्षा अशी जर टिप दिली तर जास्त चांगला लुक दिसतो कुर्तीला। शक्यतो कुर्तीला हात शिलाई न केलेली चांगली, अशी जर टिप दिली ना तर तुम्हाला दिसत असेल कसला भारी लुक दिसत आहे, बघू शकता खूपच छान असं। आपली पट्टी सुद्धा अगदी करेक्ट लागली गेलेली आहे। आता सेम ह्याच प्रकारे मी दुसऱ्या पार्टला पट्टी जोडून घेतली। त्यानंतर आता एक पार्ट सरळ ठेवायचा, त्याच्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचे। शोल्डरला पहिल्यांदा लॉक करायचं आणि त्यानंतर अजून एकदा आपल्याला इथं डबल टिप द्यायची आहे शोल्डरला, म्हणजे शोल्डर उसवणार नाही। सेम याच प्रकारे दुसरा सुद्धा शोल्डर आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे। शोल्डर जॉईंट करताना नेहमी गळ्याच्या साईडनं शोल्डर जॉईंट करायचा।
बघू शकता इथे सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची, लॉक करायचं। तर शोल्डर जॉईंट झाल्याच्या नंतर आता आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचे आहेत। तर बघा स्लीव्जला सगळ्यात आधी मी पुढच्या साईडने डबल फोल्ड करून टिप देणार आहे। बघू शकता डबल शेड, सावकाश थोडा थोडा कपडा पकडायचा। एकदम जर डबल फोल्डसाठी जास्त लांब कपडा पकडला ना तर ती शिलाई किंवा ती टीप आपली ना वाकडी तिकडी आणि जी पिको कसा असतो त्या साईडनं आपला हे जी काही भाई आहे ना तशी दिसते। त्यामुळे थोडा थोडा कपडा पकडायचा आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित भाई आपली रेडी करून घ्यायची। तर बघा व्यवस्थित मी इथं डबल फोल्ड करून घेतलाय। सेम ह्याच प्रकारे मी दुसरीही भाई करून घेतली। तर आता पहिल्यांदा मी इथं जो काही एक्स्ट्रा पार्ट होता ना तो कट करून घेतला आणि अशा प्रकारे भाई आपली कशी पुरते। तर माझं तर कॅल्क्युलेशन तुम्ही वापरलं तर भाई कधीही कमी पडणार नाही। तर बघा सावकाश 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला ही भाई जॉईंट करायची आहे आणि भाई जॉईंट करताना शक्यतो ओढायची नाही, ओढली ना तर पिको सारखं एकदम लवचिक आणि चुरगळल्यासारखी भाई लागते। त्यामुळे शक्यतो एकदम सावकाश भाई पुढे सरकू द्यायची मशीनवरती आणि बघू शकता कट टू कट आपली भाई अगदी शेवटपर्यंत पुरलेली आहे, जास्ती नाही ना कमी नाही, असला काही प्रॉब्लेम होत नाही तर शक्यतो। तर भाईला सुद्धा मी इथं डबल शिलाई देणार आहे कारण की हा कपडा थोडासा सुळसुळीत आहे तर मग शिलाई उसवण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे मी शक्यतो सगळ्या पार्टला डबल शिलाई करत असते। तर आता बघा आपला जो बॅक किंवा फ्रंट कोणताही एक पार्ट घ्या, सरळ ठेवायचा, त्याच्यावरती जे आपण अनारकलीसाठी खालचा घेर कट करून घेतलाय ना तो उलटा ठेवायचा आणि दोन्ही कपड्यावरती 1/2 इंच शिलाई मार्जिन, 1/2 इंच सोडायचं, पाव नाही सोडायचं, पाव सोडलं तर पटकन उसवतं। 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून बघा स्टिच करून घ्यायचं। तर बघू शकता तर एकदम सावकाश करायचं, जास्त पण घाई गडबड करायची नाही। तसं ही कुर्ती शिवायला जास्त वेळ काय लागत नाही, अर्ध्या तासामध्ये आपला एक कुर्ती रेडी होते। तर सेम याच प्रकारे मी दुसराही पार्ट जॉईन करून घेते आणि शक्यतो ह्या पार्टला ना डबल शिलाई करायची। बघा मी सुद्धा इथं डबल शिलाई करते कारण ना इथं उसवायची शक्यता जास्त असते, आपला हा पार्ट कमरेच्या इथे येतो त्यामुळे कमरेपासून ना पटकन उसवण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आता सेम अशाच प्रकारे दुसऱ्या पार्टला सुद्धा मी खालचा जो घेरा आहे ना तो जॉईंट करून घेते आणि आता आपल्याला हा ड्रेस फिटिंग करून घ्यायचा आहे। तर जी काही फिटिंगची माप असतील ती व्यवस्थित टाकून आपल्याला ड्रेस फिटिंग करून घ्यायचा आहे। तर बघू शकता एकदम सावकाश फिटिंग करून घ्यायचं, कुठेही कमी पडत नाही, जास्त होत नाही, काही नाही। तर बघा थोडा व्यवस्थित पकडायचा कारण की ड्रेस ज्यावेळी आपण फिटिंग करतो ना त्यावेळेस खालच्या साईडचा जो कपडा आहे ना तो चुरगळण्याची शक्यता असते किंवा आपली जी टीप आहे ना टीपच्या खाली जास्तीचा कपडा अडकतो आणि मग ते पुन्हा आपल्याला खोलत बसावं लागतं। तर त्यासाठी आणि सगळ्यात शेवटी आपला जे खालचं घेर आहे तिथं दोन्ही पार्ट एकासवर एक व्यवस्थित पकडायचे, खालीपर्यंत आपण शिलाई करून घ्यायची। तर सेम याच प्रकारे मी दुसऱ्या पार्टला फिटिंग करून घेतला आणि सगळ्यात शेवटी खालच्या साईडने पिको केला। तुम्हाला पिको नसला करायचा तर डबल फोल्ड केलं तरी चालेल आणि फायनली आपली इथं कुर्ती तयार झालेली आहे। तर कशी झाली बघा, अगदी कम्फर्टेबल बसलेली आहे, 40 साईज आहे, मोठी साईज आहे, तरी सुद्धा कुर्ती खूपच कम्फर्टेबल अशी वाटत आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।